मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून आमदार सुभाष झांबड आणि शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव रिंगणात येणार हे स्पष्ट झाले आहे। यात उमेदवारी अर्ज भरेपर्यंत उमेदवारांच्या संख्येत मोठी भर पडू शकते। त्यामुळे सध्या तरी औरंगाबादेत तिरंगी लढत होईल असेच दिसत आहे। सलग 4 वेळा दिल्लीत गेलेल्या खैरेंचा अनुभव कामाला येतो की फ्रेश चेहरा म्हणून हर्षवर्धन जाधव यांना मतदार स्वीकारणार की सुभाष झांबड यांच्यावर विश्वास टाकणार हे मात्र काळच दाखवून देणार आहे। काँग्रेससाठी 1998 पासून दिल्ली नेहमीच दूर राहिलेली आहे। अपवाद 1998च्या मुदतपूर्व निवडणुकीचा रामकृष्ण बाबा पाटील काँग्रेसकडून 13 महिन्यासाठी लोकसभेवर निवडून गेले होते। त्यानंतर हा मतदारसंघ सातत्याने शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे। खैरे सलग 4 वेळा निवडून आले आहेत। यावेळेस विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचे विरोधक एकवटलेले आहेत। यातच मागच्या वेळेसारखी मोदी लाट फारसी नसल्याने खैरेंना यावेळी जोर जास्तच लावा लागणार आहे। दुसरीकडे आमदार सुभाष झांबड यांना स्वपक्षातून विरोध होत असल्याने त्यांना खैरे विरुद्ध लढण्यासाठी त्यांचा मार्ग अधिक खडतर झालेला आहे। कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेला पाडण्यासाठी चंग बांधलेला दिसतो। गेल्या वर्षभरापासून ते खैरे विरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही। असे असले तरी चंद्रकांत खैरे यांनी आपला तोल मात्र सुटू दिलेला नाही। त्यांचे राजकारण अतिशय स्थिर अनुभवी असल्याचे जाणवते। या पलीकडे जाऊन यावेळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी यांची भूमिका, शेतकरी कर्जमाफी, शिवसेनेची राज्यातील भूमिका, मराठा आंदोलन, मागच्या वेळची मोदी आश्वासने इत्यादी अनेक कंगोरे राहणार आहे। लोकसभा निवडणुकीविषयी नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका।